स्ट्रोक ओव्हर कव्हर षटकार. पाय अफनान सरळ हातात खेळलेला स्ट्रोक होता. अफनान कुठलाही बॉल न खेळता येथील माघारी 0 अफनान अतिघाई संकटातनी गरज नव्हती. बॅटरनी खेळला होता. षटकार कल्पेश्वर आक्रमण आहे. ओ तीसरा पण आलाय. हमारे प्यारे भाइयों और बहनों,
फटका हवेत आहे. येस, बॅटर बाद होतील. अब्रार बाद होत आहेत. मुझफ्फर धनसे यांच्याकडून बॉल प्रोव्हाइड केली. या मॅचला जितके बॉल लागतील मुझफ्फर धनसे, फायनल संपूर्ण स्पर्धेसाठी मुझफ्फर धनसे साहेबांकडून बॉल प्रोव्हाइड करण्यात आले. जितके बॉल लागतील तितके बॉल मुझफ्फर धनसे साहेबांकडून आलेले आहेत. त्यांचे खूप खूप आभार. अब्रार बाद झाले, अर्थात त्याच्या आधीचा नो बॉलसाठी चेकिंग केलं होतं, पण पाहिलं तर आपण स्किप झाला होता, अर्थात स्किट झाला होता, पाय त्यांचा स्लिप झाला होता. मुजाहिद अजिंक्य पवार, मुजाहिद साडी, धावसंख्या 29. हो, खोदून काढला. इथे जेल होऊ शकतो, क्षेत्ररक्षक आहेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट. कल्पेशनी जीप टिपलाय झेल, अनिकेतनी टिपलाय झेल. सर ओव्हर स्टेपिंग बॅट्समननी घेतलाय कॉल. येस, रिव्ह्यू बॅटिंगचा आहे. अंपायरनी तर फेअर डिलिव्हरी दिले तर त्याला चॅलेंज केले. ओव्हर स्टेप झालाय का पुन्हा एकदा पाहिलं जाईल. इथे या तिसरे पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. तोराडी नासा गेंडच्या बॅटरने घेतला होता रिव्ह्यू, कारण पाय आहे ना तो स्लिप होते अजिंक्य पवारचा. लाईनवर पडल्यानंतर पुढे जाते. नॉन स्ट्राईक वाल्यालाही पहिल्यांदा तसंच वाटलं की नो बॉल येईल. अब्दुल मुतल्लिक ने बॅटर. तोराडी सुरुवात काय केली होती अब्रारनी, तदनंतर विकेट आले तोराडीसाठी. हो, याही वेळेस ऑन हॅट्रिक. हो, षटकार अनिकेत.
हॅट्रिक झाली असती पण अनिकेत थोडे पुढे आले होते, नंतर मागे जाऊन जजमेंट झालं नाही. जजमेंटल एरर. नाराज आहेत संदीप कदम सर. विकेटच्या मागे कमरेवर हात आलेत कारण संघ दबावात आहे. 2 विकेट आले होते. हॅट्रिकची संधी सुद्धा होती अजिंक्य पवार साठी. धावा खूप झाल्यात 35. यावेळेस वेगात टाकलेला बॉल मुतल्लिक समजू शकले नाही. डॉट बॉल. 2 षटकातच 35 आल्यात. हमजा बासिल पोलादपूर दबावात आहे सध्या. आबिद काझी, माजी सुभेदार अखलाक काटेवाडी सर सुद्धा आमच्या सोबत आहेत. हमजा बासिल पोलादपूर संघ चांगला आहे. मॉर्निंग स्टार मसल्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा क्वार्टर फायनलला खराब प्रदर्शन राहिलं, नाही ते नक्कीच सेमीफायनलला गेले असते तर पारितोषिक लागू असतं. संदीप कदम सर काय खेळले होते संपूर्ण स्पर्धा, पण क्वार्टर फायनलला फेल ठरले आणि तिथे पराभूत व्हावा लागला. इथे तोराडी विरुद्ध पहिला मॅच खेळतात आज. फ्रेंड्स चषक पांगलोली टुर्नामेंट 2026 गोलंदाजीसाठी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अब्दुल्लाचा. डॉट बॉल. श्री आलेत. स्पिनर गोलंदाज दिसतात. रनअप आपल्याला पाहायला मिळेल. 4-5 बॉलांचा रनअप. हो सुरेख गोलंदाजी. अपील केला इथे कॉट बिहाइंडचा. नाही लगेच माघारी घेतली संदीप कदम सरांनी. फेअर प्ले अवॉर्ड नक्कीच काही पॉईंट मिळतील कारण अपील केला होता, पण लक्षात आलं की इथं अपील बनत नाही. यस अल्ताफ भाई यांचं. इथे दाबाची संधी आहे श्री. ओहो यस अल्ताफ भाई यांचा सन्मान लगेच केला जाईल इथे. अल्ताफभाई धनसे यांचा सन्मान. इलियासभाई धनसे, अब्दुल गफार धनसे सन्मान आपल्याला पाहायला मिळते. अल्ताफ धनसे यांचा. श्री हो स्ट्रोक. अल्ताफ मुकादम साहेबांचा सन्मान होतोय. येस अल्ताफ मुकादम साहेबांचा सन्मान. अब्दुल गफार धनसे यांचाही सन्मान. 2 धावा इथे मिळतील. मुतल्लिकला 2 धावांनी धावत संख्या पोहोचते 38. हो फटका पाहूया. क्षेत्ररक्षक आहे तिथे कल्पेश. वाईट बॉल. वाईटनी सिंगल धावत संख्या 40. आपण पाहतोय फ्रेंड चषक प्रथम पारितोषिक 50,000. श्री पुढचा बॉल. वा काय लेग कटर टाकलाय. वा श्री वा. हमजा बासिल पोलादपूर साठी. ओनर सुद्धा खुश आहेत. आबिद काझी माजी सुभेदार. जबरदस्त गोलंदाजी श्रीची. 5 धावा उगे आल्या या षटकामध्ये. श्रीनी कमबॅक करून दिले हमजा बासिल पोलादपूर संघाला. चला टायमर आपला ऑन आहे हे लक्षात घ्या. हमजा बासिल पोलादपूर. पहिल्या षटकात 24 आल्या होत्या कल्पेशच्या. पोलार्डच्या षटकात त्यानंतर अजिंक्य पवारने 11 दिल्या आणि श्रीनी 5. अर्थात जो ग्राफ वरून सुरू झाला तो आता खाली खाली येताना दिसते आपल्याला. रन रेट ग्राफ खाली झालाय. चला टीम मीटिंग नको आहे हे लक्षात ठेवा. शेवटचंच मिनिट आहे आपल्याला हे षटक सुरू करावं लागेल. हमजा बासिल. येस शेवटचं षटक सूरज सोनावणे.
सूरज शेवटचं षटक. उतरली काय स्ट्राईकला. लेग स्पिन चांगला बॉल हा. मातीची विकेट आहे आणि इथे बॉल टर्न होताना दिसतोय आपल्याला. त्याचा फायदा घेतात सूरज. डॉट बॉल आलाय. तोराडीनी सुरुवात केली होती, वाटलं होतं 80च्या पार धावसंख्या जाईल. सूरज हो इथे फटका हवेत आहे. सूरजने कॉल केला इट्स माइन. माझा कॉल आहे, मीच घेईन, माझी विकेट आहे. आणि सूरजने आणला विकेट. मुतल्लिक बाद होत आहेत. सैफ धनसे, इलियास धनसे करतील सन्मान. गफर धनसे करतील सन्मान सैफ यांचा. सैफ धनसे यांचा सन्मान इथे केला जाईल. सूरज हो सूर्य गोलंदाजी बॅटची कडा घेतले हो. बॅटर बाद. अब्दुल्ला बाद होत आहेत. ऑन हॅट्रिक सूरज सोनावणे. 2 लगातार विकेट आणलेत. लेग स्पिन गोलंदाजी समजत नाहीये आता तोराडी संघाला. अब्रारने काही सुरुवात केली होती. 28 धावा. पहिल्या षटकात 3 षटकार आले होते. 4 षटकार आले होते कल्पेशच्या. एक चौकार सुद्धा आणला होता आणि त्यानंतर बाद झाले. अब्दुल्ला बाद. ने बॅटर तोराडीसाठी. हरीश तोराडीसाठी. हरीश हो पुन्हा एकदा बॅटची कडा. ऑन हॅट्रिक होते आणि हॅट्रिक कंप्लीट केले सूरज सोनावणे. वा कमालीची गोलंदाजी. या षटकात एकही धाव आली नाही. पहिल्या षटकात 24, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात 5. सुरुवात काय केली होती अब्रारनी. 28 धावा स्वतः केल्या होत्या. त्यानंतर धावा आल्या नाही. 40च धावा झाल्यात. तोराडी संघ जर आपण पाहिलं, मी रॉयल फेस्टिवल पासून पाहतोय, प्रत्येक सामन्यात खतरनाक फलंदाजी करतात अब्रार. फरान 11 पांगलोली विपक्ष किंजलोली. पुढचा राऊंड आहे सेकंड राऊंड. टॉस साठी आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 3 विकेट घेतले सूरज सोनावणे. 4 चेंडू, एकही धाव दिली नाही. धावा झाल्या 40. फरान फटका हवेत आहे आणि लांब आहे. डावखुरे बॅटर आले आणि त्यांनी मात्र लेग स्पिनरला मारला षटकार. बुरान डावखुरे बॅटर. धावा 46. बॉल द्या. शेवटचा बॉल आहे. एकही धाव आली नव्हती. बुरान म्हटलेत मी आलोय आता. धावा कशा येत नाही. दाखवला मारून षटकार. सूरज पुरांसाठी मोठा फटका. यावेळेस कल्पेश झेल तर टिपलेला नाहीये. 1 बाउन्स.
फेकी केली, इथे धावाची संधी होती. गरज नव्हती सूरजला, चूक. करून घ्या. हे चला टॉस करून घ्या जब्बारभाई. नवाब कौचाली हे मैदान आम्हाला प्रोव्हाइड केले. नूर मोहम्मद पठाण, पवार, बाहेर जे बॉल जात आहेत ते ज्यांचं शेत आहे ते सगळे जण आहेत. नवीद मुकादम, अकबर डांगू, अनवर खोपटकर, शेख इब्राहिम, त्यांचे खूप खूप आभार. उद्या टॉस इथे किंजलोली विपक्ष फरहान. यस, किंजलोली नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि पिच काय असं आम्हाला बनवून दिले ते मुश्ताक खोपटकर. तर तसेच आम्हाला लाईट प्रोव्हाइड केले हाशिम उमरे, त्यांचे खूप खूप आभार. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शरीफ कौचाली, अब्दुल जब्बार कौचाली, मासूम मुकादम, मन्नान धनसे, वसीम धनसे, तनवीर मुकादम, सिकंदर धनसे, मंसूर धनसे, इलियास धनसे, इस्माईल धनसे, अम्मार पठाण, फत कौचाली आणि पांगलोली अल्फते टीम पांगलोली सर्व खेळाडू त्यांचे खूप खूप आभार. मॅचचे मेडल आहेत ते ज्यांच्याकडून आपल्याला मिळाले ते सुहेल कौचाली, त्यांचाही ते सन्मान केला जातोय. इलियास धनसे करतात सन्मान सुहेल कौचाली यांचा, ज्यांच्याकडून फायनल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आली व प्रत्येक मॅचचा जो मेडल आहे फायनल प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा मेडल ते त्यांच्याकडून आले सुहेल कौचाली, त्यांचे खूप खूप आभार. मैदानात एक भव्य दिव्य स्पर्धा आम्ही घेऊन येत आहोत. त्याची तारीख तुम्हाला लवकरच कळवली जाईल, कमिंग सून. ज्याचं प्रथम पारितोषिक असेल 1.5 लाख रुपये आणि भव्य ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये. याच मैदानामध्ये ती स्पर्धा होईल, ज्याचे मुख्य आयोजक असतील जब्बार कौचाली, जावीद कौचाली आणि जावीद धनसे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळेल.
50 धावांचं आव्हान आहे हमजा बासिल पोलादपूर संघासमोर. चला तोराडी संघ वेळ घेऊ नका विनंती असेल. पहिल्या षटक मराठा अफनान, पहिलं षटक घेऊन अफनान. हमजा बासिल पोलादपूर संघासाठी स्ट्राईक एंडला संदीप कदम सर. नॉन स्ट्राईकला कायरन पोलाड पोलादपूरचा कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे कल्पेश. नॉन स्ट्राईकला अफनान. संदीप कदम सरांसाठी 50 धावांचं टार्गेट. पहिला बॉल. हो चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू जी अपेक्षा होती बॉलच्या उंचीची ती उंची मिळाली नाही बॉलला. निर्धाव चेंडू. 50 धावांचं लक्ष. अफनान. संदीप कदम सरांसाठी. हो पुन्हा एकदा ऑन साइडला. इथे धावबादची संधी होती पण सहज घेतलाय तो बॉल. मुजाहिद यांनी एक सिंगल. स्ट्राईकला कल्पेश. बायकरमॅन म्हणून ओळख आहे पोलादपूरची. कारण पोलाड हे पेट नेम त्याला ओळखलं जातं पोलाड या नावाने. का तर त्यासाठी तो मोठे सिक्सर मारण्यात माहिर आहे अफनान. हो का त्याला म्हटलं जातं पोलाड. नो बॉल आहे. आठ धावा. फ्री हिटचा बॉल. कल्पेशच्या समोर फ्री हिट. फ्री हिट. होलोर फुलटॉस पिकअप केलाय स्ट्रोक. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड स्लो आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फरार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. कल्पेशसाठी आणखीन एक मोठा फटका. इथे जेलचा प्रयत्न. आउटफील्ड स्लो. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. काय घडलंय नाही. लाईनमॅन आहेत सांगतायत सेफ केलाय बॉल. खराब क्षेत्ररक्षण. आपणांची होते चिडचिड. 2 धावा इथे मिळतील. मगात पण एकच धाव होती तिथे गेली चौकार.
2 रन. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. 14. अफनान कल्पेशसाठी हा प्रकार फटका मोठा आहे पण गोशांकित क्षेत्रात एकच रन येईल. कल्पेशला स्ट्राईक होईल. रोटेट. धावसंख्या 15. 50चं टार्गेट आहे. सुरुवात चांगली केली इथे. अफनान संदीप कदम यांच्यासाठी फुलटॉस ऑन साइडला भिरकावलाय बॉल. किती धावा येतील पंचांचा निर्णय बाकी. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. एकोणीस धावा. दुसरं षटक घेऊन दानिश. पहा पहिलं षटक आहे ना तोराडीसाठी बॅटिंगलाही तसंच राहिलं. बॅटिंगला धावा आल्या आणि नंतर मॅच मधून बाहेर झाले. इथे सुद्धा पाहिलं तर सुरुवात चांगली झाली. खराब क्षेत्ररक्षणामुळे पुन्हा आपण जर पाहाल तर धावा गेल्या. नो बॉल टाकला. तेही कारण काय बॉलरची चूक नाही, क्षेत्ररक्षकाने केली चूक. क्षेत्ररक्षकाची बडबड सुरू होती. बॉलिंग टाकताना तुम्हाला शांती ठेवावी लागते, तोही नियम क्रिकेटचा. आणि तिथे नो बॉल आला आणि मग तिथून आहे ना तो गेम फिरला. तिथून मग एक मिसफिल्ड तिथे पाहायला मिळेल, जिथे सिंगल होती तिथे चौकार गेला. आणि असं मैदान तुम्हाला क्षेत्ररक्षणासाठी मिळेल कुठे? हा हिरवागार गवत, कशाही उड्या माराव्या तिथे तुम्हाला बॉल पकडता येत नाही अशी अडचण. तोराडी खराब क्षेत्ररक्षण. कल्पेशा स्ट्राईकला. पोलार्ड उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. विकेट किपिंगला सुफियान. चांगले यष्टीरक्षण पण उजव्या अष्टीच्या खूप बाहेर. मासूम सरांचा इशारा ते इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या 1 ने वाढेल. 20 धावा. पंचांच्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकता कारण तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीम पंचांनी तर निर्णय दिला हा वाईड बॉल आहे. कल्पेश बॉल. हो का जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता तिथे. जबरदस्त प्रयत्न केला होता. कॅच व्हायला पाहिजे होता. प्रयत्न चांगला होता. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया रिप्ले. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर. पहिले तर वाटलं खूप लांब षटकार येईल पण पुन्हा तो चेंडू आत येता येता क्षेत्ररक्षकाचा प्रयत्नही चांगला पाहायला मिळाला पण षटकार आलाय. धावा झाल्या 26. पुढचा बॉल दानिश. कल्पेशसाठी मोठा फटका समोर आलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक होते तिथे अब्दुल्ला पण यावेळेस त्यांच्या डोक्याच्या वरून षटकार. 32 धावा. काही सुरुवात केली. 50 धावा 4 षटकात करायच्या होत्या पण हमजाबाद असतील पोलादपूरला घाई सुटले. दुसऱ्या षटकात संपवतील का काय मॅच? कारण अजून या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. दानिश 13 धावा दिल्यात. 1 वाईट 2 षटकार. फुल टॉस फुल टोल लगातारचा पोलादच्या बॅट मधून तिसरा. हमजाबाद सील पोलादपूर साठी 3 लगातार ठोकलेत. का म्हटलं जातं मला पोलाड दाखवलंय कल्पेशनी. बायकर मॅन
मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक जिंकलेला खेळाडू, पोलादपूरचं क्रिकेट उंचीवर पाठवलेला हा बॅटर, अष्टपैलू खेळाडू संदीप कदम सरांच्या नेतृत्वात या संघाने खूप चांगली कामगिरी केली. दानिश हो हलक्या बॅटने खेळले, स्टेअर केलाय, खेळून काढला बॉल. सेन्सिबल क्रिकेट, संयमी क्रिकेट, कारण त्यांना माहिती आहे नॉन स्ट्राईकला सुद्धा चांगली बॅटर आपल्या समेत आहेत. संदीप कदम सरांना दिली स्ट्राईक सिंगलनी. संदीप कदम सर आपण पाहाल तर 3 चेंडू केलेत, 5 धावा, पण कल्पेश षटकार चौकार, पुन्हा 3 लगातार षटकार. दानिशवर दबाव आहे. तोराडी संघ खूप चांगला आहे, पण काहीतरी चुका होतात. संदीप कदम सरांच्या बॅट मधून अफनानच्या डोक्याच्या वरून लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा स्टायलिश षटकार. नाव आहे संदीप कदम, लक्षात ठेवावं लागेल. नाव नाही, हे ब्रँड आहे पोलादपूर क्रिकेटचा. संदीप कदम SK ब्रँड. देखणा स्ट्रोक आला 40+, पण अजूनही तोच दमखम. ऐन तारुण्यातल्या 20ल्या तरुणाला सुद्धा लाजवेल असं फिटनेस आणि क्रिकेट. यावेळेस बॅकफुटला गेले होते, शप्पल होऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पण इथे डॉट बॉल येईल, कारण बॉल थोडासा खाली राहिला. विकेट आहे ना आज, वेगळ्या 2 बाउन्स इथे पाहायला मिळत आहेत, वेगळी खेळताना दिसले. विकेट. धावा संख्या आपण पाहाल तर 45, 5 धावांची गरज आहे. पाच धावांची गरज. त्यानंतर मॅच फरहान 11 पांगलोली विपक्ष किंजलोली. किंजलोलीने क्षेत्ररक्षण स्वीकारले. फरहान 11 मोठ्या संघाला धमाका दिला पहिल्याच. मॅन ऑफ द मॅच होती कल्पेशला. आपण कल्पेशनी सांगितले गोलंदाजी केले श्रीनी. एका नौक्या खेळाडूला ते प्रोत्साहन होईल, त्यामुळे श्रीला मिळते हा मॅन ऑफ द मॅच. या श्री मॅन ऑफ द मॅच स्वीकारा. सुहेल कौचाले यांच्याकडून मेडल आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी. श्री एक मिस्ट्री बॉलर आज पाहायला मिळाला, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली श्रीची.
जब्बार भाई यांच्या हस्ते देण्यात येईल मॅन ऑफ द मॅचचं मेडल. श्रीला एक छोटा खेळाडू मॅन ऑफ द मॅच फ्रेंड्स चषक पांगलोली क्रिकेट टुर्नामेंट 2026. वेल डन श्री. कमालीची कामगिरी गोलंदाजी करताना त्याच्या माध्यमातून. फहद आणि फरहान 11 साठी मैदानात दाखल होत आहेत. किंजलोली चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती असेल 4 वाजले 3 मॅचेस आहेत आम्हाला कंप्लीट 4-4 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत हे लक्षात घ्या. अंपायर लक्ष द्या.